नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. नवराष्ट्रामध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. माझ्यासोबत आहेत कमलेश सावंत. मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा फकीरा या चित्रपटामध्ये डायरेक्ट म्हणजे प्रेस कॉन्फरन्सला तुमची एंट्री झाली आहे, असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. हो, म्हणजे काय झालं, ह्या आधी एक आमचा इव्हेंट होता, लेख सवित्र अशी या सिनेमाचा इव्हेंट होता. तो संपला आणि मी ठरवलं की म्हटलं आपलं घरी जाऊन जेवूया. कधीतरी संधी मिळते आम्हाला घरी जेवायची, आणि गाडी करून घरी जाऊन जेवू. तेवढ्यात भाऊराव मला बाहेर, मला माहिती नाही दिग्दर्शक, कारण मी सिनेमे जास्त बघत नाही, माहिती नव्हते ते दिग्दर्शक आहेत. मला भेटले, म्हणाले मी तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करणार होतो. तर बरं भेटला आता ना आपल्या सिनेमाचं, आपल्या कुठल्या सिनेमाचं, मी फकीरा मी सिनेमा करतोय आणि त्यात तुमची पण भूमिका आहे, तर तुम्ही थांबाल का, अनाउन्समेंट आहे. म्हटलं काम करायची संधी मी तर मला आवडेल, मी थांबेन ना. मग ते जेवण स्किप झालं, मग मी इथेच जेवलो आणि मला कळलं की माझी भूमिका आहे या सिनेमामध्ये, फकीरामध्ये. पण फकीरा ही कादंबरी मला माहिती आहे, कारण 12 वर्षांपूर्वी आमचे मित्र गिरीश जोशी जे राजकुमार संतोषकडे असोसिएट ते ह्या सिनेमावरती काम करत, आणि त्यांना मराठी नटांबद्दल काही माहिती नव्हतं, त्यांनी मला मदतीला. तेव्हा त्या कादंबरीवरती आम्ही काम केलं. एवढंही ठरलं होतं की अतुल कुलकर्णीला घ्यायचं की श्रेयस तळपदेंना घ्यायचं, एवढं सगळं चालू होतं. आणि त्याच दरम्यान पुण्यात पण एका टीमने फकीरा या सब्जेक्टवरती शूटिंग सुरू केलं, ते अर्धवट राहिले. त्या दोन्ही गोष्टी अर्धवट राहिल्या, त्या झाल्या नाही. गिरीश जोशीने पण करू शकला नाही, त्यांनी पण ते आता भाऊराव करतात. म्हणजे फकीरा या कादंबरीवर चित्रपट बनवण्याची भरपूर जणांची इच्छा आहे आणि सोशल मीडियावर ती व्यक्त देखील केली आहे. ती कादंबरी वाचताना तुम्हाला असं वाटतं ना की हा सिनेमा आहे. म्हणजे जसं तुम्ही वासुदेव बळवंत फडके वाचायला घेतला, रमेश नेवानी तो, मी त्याच्यात एक छोटीशी भूमिका केली, दौलती रामोशी. जेव्हा करताना जेव्हा वासुदेव बळवंत फडके वाचलं पुस्तक, ते वाचतानाच वाटलं की हा सिनेमा आहे. बरोबर. तर ते प्रत्येक अशी काही कथा येते, त्या कथेमध्ये तो जीव असतो, ते लपलेलं असतो गुणधर्म, याचा सिनेमा बनू शकतो. बरोबर. पण तेवढंच ते म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशा सब्जेक्टवरती सिनेमा करणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखंच आहे आणि खूप कठीण आहे. जसं क्रिएटिव्हिटी आहे त्याचबरोबर व्हिटॅमिन पण तेवढंच असायला हवं, तेव्हाच हा तगडा सब्जेक्ट आहे, तो तगड्या पद्धतीने पडद्यावरती सादर होईल. बरोबर. मला सांगा, आता हा जेव्हा अनाउन्समेंट झाली त्याच्यानंतर डोक्यात तर सुरू असेल की मला कोणती भूमिका साकारायची संधी मिळेल, काही डोक्यात सुरू आहे? मग शिकायला म्हटलं मी घोड्याची भूमिका. पण बेसिक गोष्ट कशी आहे, अशा मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळणे खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक कलाकाराची भूक असते की उत्तम, जर तो सब्जेक्टच तगडा असेल तर मग रोल कुठलाही असू दे. कारण काय प्रत्येक कलाकार हेच शिकून आलेला आहे की लेंथ महत्वाची नाही, डेप्थ महत्वाची. बरोबर. मग याच्यात तर खूप डेप्थ आहे, म्हणजे कुठली भूमिका मिळाली तरी ती उत्तमच असणार. मला सांगा, मग लेख असावी तर अशी तुमच्यासाठी एक खूप चांगला चित्रपट ठरला असं सांगू शकाल, कारण प्रेस कॉन्फरन्सचा दुसरा चित्रपट लगेच मिळालाय. हो, ऑब्व्हियसली. मी ते म्हणतात ना काय, दुग्ध शर्करा योग असं म्हणायला हरकत नाही, तो झाला माझ्या. मग भाऊसाहेब कराड हे नाव तरी ऐकलं होतं का कधी? नाही. म्हणजे खाडा चित्रपटही पाहिला नाहीये. मी माझे सिनेमे पाहत नाही, मी थिएटरमध्ये झोपतो ना. मग मराठी हिंदी कोणतेही चित्रपट मी पाहत नाही. मी माझ्या टीव्हीवर पण पाहत नाही. माझी मुलगी मला मुद्दाम चिडवते, आणि मग चित्रपट पाहत नसताना चित्रपटाकडे वळलात कसं? मग ती लहानपणापासून चाळ सिस्टम मध्ये जन्माला होतो. काजवजीचा बंगला नाव होतं, 1998 तर तळमधलं सार्वजनिक पूजा व्हायची. त्या सार्वजनिक पूजेला सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. लहानपणापासून मी मिमिक्री कर, बॉलिवूड डान्स कर, कोळी डान्स कर, असं करायचं. माझे वडील समाजसेवक होते, थोर समाज, तर ब्रॉड माइंडेड होते. त्यांनी बघितलं हा काय सुधारणार, हा इथेच राहणार. त्यांनी 10वी नंतर मला माझे गुरु विजय लक्ष्मण खान त्यांच्याकडे सोडलं. मग तिथे मी राज्यात स्पर्धा करत मला ह्या क्षेत्रात तसं यायचं नव्हतं, पार्ट टाइम म्हणून करायचं, मला नोकरी करायची. पण उलटच झालं, म्हणजे असं